नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं होम कुक्समध्ये खूप खूप स्वागत आहे। आणि आज आपण होम कुक्समध्ये बनवतो आहे मुलांचा खास आवडता पदार्थ, तो म्हणजे फ्रेंच फ्राईज आणि यालाच आपण फिंगर चिप्ससुद्धा म्हणतो। तर अगदी साधी सोपी रेसिपी आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। चला तर मग आता वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। इथे आपण सुरुवातीला 3 बटाटे घेतलेले आहेत। तर आता हे मीडियम साईजचे आहेत, यापेक्षा मोठे सुद्धा मिळतात। आता याची आपण सालं काढून घेतलेले आहेत। आता याचे आपण चिप्स करून घेणार आहोत। तर तुम्ही इथे बघू शकता की मी कशा प्रकारे करते। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जेव्हा फिंगर चिप्स बनवतो तर त्यासाठी लागणारा जो बटाटा आहे तो एकदम ताजा असावा, म्हणजे आपण हाताने दाबल्यानंतर एकदम कडक लागला पाहिजे। किंवा बाजारामध्ये फ्रेंच फ्राईजचे बटाटे सुद्धा मिळतात, तर तुम्ही ते सुद्धा आणू शकता। आता इथे तुम्ही बघू शकता की मी फिंगर चिप्स कसे पाडते आहे। तर त्यासाठी बटाट्याच्या दोन्ही बाजूनी मी त्याचे भाग काढून घेतलेले आहेत आणि असा मध्ये सुरा घालून 2 भागांमध्ये कापून घेतलेला आहे। आता यानंतर आपण आपल्या साईजनुसार असे छोटे छोटे चिप्स करून घ्यायचे आहेत। आणि इथे तुम्ही बघू शकता की या पद्धतीने आपले चिप्स तयार आहेत। आता याशिवाय आपल्याला असे चिप्स पाडण्याचे कटरसुद्धा मिळतात, तर ते सुद्धा तुम्ही यूज करू शकता, पण आपण हाताने या पद्धतीने करू शकतो। आता एका साईजमध्ये आपण सर्व चिप्स पाडून घेतलेले आहेत। आता हे तयार केलेले चिप्स आपण थंड पाण्यामध्ये घालून ठेवायचे आहेत, त्यामुळे बटाट्यामध्ये जो स्टार्च असतो तो निघून जातो। तर मंडळी आता यानंतर आपण याला शिजवून घेणार आहे। तर शिजवण्याच्या 3 स्टेज आहेत, आता ते मी तुम्हाला सांगणार आहे। सुरुवातीला आपण ब्लांच करतोय, म्हणजे आपण 90% इथे एकदम उकळीमध्ये बटाटा शिजवून घ्यायचा आहे। तर त्यासाठी इथे मी एका पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता की एकदम कडकडीत गरम झालेला आहे। आता यामध्ये सुरुवातीला आपण 2 चमचा व्हिनेगर घातलेला आहे। तर व्हिनेगरमुळे बटाट्याचा जो शेप आहे तो जसाच्या तसा राहील। आणि यामध्ये आपण घालणार आहे चवीपुरतं मीठ। तर मीठ इतकं घालायचं आहे की पाणी खारट लागेल। आता या उकळलेल्या पाण्यामध्ये आपण सर्व चिप्स घालून घ्यायचे, बटाटा शिजवून घ्यायचा आहे आपण बरोबर। आणि हा बटाटा शिजत असताना आपण अधूनमधून फक्त हलवून घ्यायचा आहे की ज्यामुळे चिप्स जे आहेत ते एकसारखे शिजले जातील। या ठिकाणी आता 10 मिनिट झालेले आहेत। आता आपण चिप्स बाजूला करून घेऊया। कधीकधी इथे काही चिप्स असतात हे 100% शिजले जातात, तर काहीच प्रॉब्लेम नाही। असे जरी शिजले तरी सुद्धा आपले फिंगर चिप्स एकदम छान होतात। तर आता आपण हे बाजूला काढून घेतल्यानंतर थंड करून घ्यायचं आहे। त्यासाठी इथे मी एका अशा चाळणीवरती घातलेलं आहे आणि पूर्णपणे आपण 10 ते 15 मिनिट असंच थांबायचं आहे। आणि पूर्ण थंड झाल्यानंतरच आपण तळून घेणार आहे। तर मंडळी इथे तुम्ही बघू शकता की फ्रेंच फ्राईज तळण्यासाठी इथे आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तर आता आपल्याला तेल इतपत गरम करायचं आहे की एकदम त्यातून धूर निघताना दिसला पाहिजे, म्हणजे आपल्याला कडकडीत गरम करायचं आहे। आणि त्यानंतरच यामध्ये जे फ्राईज आपण शिजवलेले आहेत ते सोडायचे आहेत। आणि हे फ्राईज आपण जेव्हा तेलामध्ये तळतो त्यावेळेला गॅससुद्धा एकदम हाय फ्लेमवरती ठेवायचा आहे। आणि त्यानंतर आपल्याला सुरुवातीला 50 ते 60 सेकंद, म्हणजे आपल्याला पूर्णपणे प्रॉपर 1 मिनिट फ्राईज तळून घ्यायचे आहेत आणि आपण बाजूला काढून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे फ्राईज तळल्यामुळे या फ्राईजला मस्त असं कोटिंग तयार होतं आणि आपण नंतर जेव्हा हे फ्राईज तळू त्याला एकदम छान असे क्रिस्पी होतात। तर तुम्ही इथे बघू शकता की पहिल्या तळणामुळे अशा प्रकारे आपले फ्राईज दिसतात। आता हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। तर साधारण एक 10 मिनिट थंड झाल्यानंतर यामध्ये मी कॉर्नफ्लॉवर वापरलेला आहे। तर आता हे ऑप्शनल आहे, तुम्ही डायरेक्टसुद्धा तळू शकता। तर मी इथे 2 चमचा कॉर्नफ्लॉवर व्यवस्थित लावून घेतलेला आहे। आणि आता कॉर्नफ्लॉवर लावल्यानंतर आपण पुन्हा एकदा तळणार आहोत। अशा प्रकारे फ्रेंच फ्राईज तळल्यामुळे एकदम क्रिस्पी असे तयार होतात। तर मंडळी आता ही आपली दुसरी वेळ आहे तळण्याची। तर यामध्ये सुद्धा जे तेल आहे ते एकदम कडकडीत गरम करायचं आहे, पण फ्रेंच फ्राईज तळताना मात्र पूर्णपणे लो फ्लेम ठेवायचे आहे। लो ते मीडियम फ्लेमला ठेवायचं आहे आणि आपण फ्रेंच फ्राईज तळायचे आहेत। तर फ्रेंच फ्राईज इतपत तळायचे आहेत की जोपर्यंत क्रिस्पी होत नाहीत तोपर्यंत हे तळून घ्यायचे। साधारण आपल्याला 3 ते 4 मिनिट जातात एक घाणा तळण्यासाठी। तर ते आपण तळून घेऊया। आणि इथे तुम्ही फायनल पाहू शकता की किती मस्त क्रिस्पी झालेले आहेत। आता या तयार झालेल्या फ्राईजवरती आपण काही मसाले घालणार आहे, त्यामुळे एकदम मस्त चटपटीत अशी
टेस्ट येणार आहे. तर त्यासाठी सुरुवातीला मी इथे 1.5 चमचा घातलेला आहे चाट मसाला. त्यानंतर इथे मी घातलेला आहे रेड चिली पावडर. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यानंतर आपले फ्रेंच फ्राईज खाण्यासाठी तयार झालेले आहेत. तर मंडळी, आहे की नाही साधी सोपी रेसिपी, मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या होम कुक्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग आता भेटूया अशाच आणखीन एक नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.